श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. कृपासिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचा हा व्हिडिओ अतिशय विशेष, आध्यात्मिक आणि प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे. अनेक जण देवी महालक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी, घरामध्ये सुख, समृद्धी, शांती आणि आर्थिक स्थैर्य नांदावे यासाठी विविध प्रकारच्या पूजा, उपासना आणि धार्मिक उपाय करत असतात. परंतु काही गोष्टी अशा असतात ज्यांना आपल्या सनातन परंपरेमध्ये विशेष स्थान दिले गेले आहे. त्यापैकीच एक म्हणजे श्रीयंत्र. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घरी स्थापित केलेल्या श्रीयंत्राबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. श्रीयंत्राची स्थापना कशी करावी, त्यासाठी कोणती तयारी करावी, अभिषेक कसा करावा श्रीयंत्रावर किंवा कोणते नियम पाळावेत आणि श्रीयंत्राचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, या सर्व गोष्टी अगदी सोप्या समजण्यासारख्या भाषेमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी वापरत असलेले श्रीयंत्र हे दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रातून घेतलेले आहे. बाजारामध्ये विविध प्रकारचे श्रीयंत्र उपलब्ध असतात. काही सपाट असतात, तर काही उठावदार असतात, तर काही पिरॅमिड स्वरूपातील असतात. मंदिरासाठी वापरली जाणारी यंत्रे ही आकाराने खूप मोठी असतात. मात्र घरातील देवघराच्या आकारानुसार आपण योग्य आकाराचे श्रीयंत्र निवडू शकतो. माझे देवघर आकाराने लहान असल्यामुळे मी त्यानुसार लहान आकाराचे श्रीयंत्र निवडले आहे. विशेष म्हणजे हे श्रीयंत्र अखंड आणि भरीव आहे. अनेक जण विचारतात की अखंड श्रीयंत्र म्हणजे नेमके काय? तर अखंड श्रीयंत्र म्हणजे एका संपूर्ण साच्यामध्ये कोणताही जोड, कट किंवा पोकळी न ठेवता पंचधातूपासून तयार केलेले श्रीयंत्र म्हणजेच अखंड आणि भरीव श्रीयंत्र. अशा प्रकारचे श्रीयंत्र हे अधिक पवित्र आणि पूजेसाठी योग्य मानले जाते. आज मी या यंत्राचा अभिषेक करणार आहे. अभिषेकासाठी मी साधे पण शास्त्रानुसार आवश्यक साहित्य घेतले आहे. पूजेसाठी स्वच्छ पाणी, कच्चे दूध, हळदीचे पाणी, कुंकवाचे पाणी, दूध, दही, धूप, दीप आणि फुले ठेवली आहेत. विशेषतः सुगंधी गुलाबाचे फुले हे देवी महालक्ष्मीला प्रिय मानले जातात. म्हणूनच मी गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग करणार आहे. आता आपण अभिषेकाची सुरुवात करूया. कोणत्याही पूजेपूर्वी स्वच्छता आणि मनाची शुद्धता ही अत्यंत महत्त्वाची असते. श्रीयंत्राचा अभिषेक करताना सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक केला जातो. पाणी हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. जसे पाणी शरीराची स्वच्छता करतं, तसंच आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते वातावरणातील नकारात्मकता देखील दूर करण्याचे काम करतं. मंडळी, श्रीयंत्रावर हळुवारपणे पाण्याचा अभिषेक करत असताना मनामध्ये देवी महालक्ष्मीचे स्मरण करावे. भक्तिभावाने केलेली पूजा हीच सर्वात मोठी पूजा असते. पाण्यानंतर मी आता दुधाचा अभिषेक करत आहे. दूध हे सात्विकतेचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. प्राचीन काळापासून विविध देवतांच्या अभिषेकामध्ये दुधाचा वापर केला जातो. श्रीयंत्रावर दुधाचा अभिषेक करताना मनामध्ये समृद्धी, आरोग्य आणि आनंद याची प्रार्थना करावी. त्यानंतर मी हळदीच्या पाण्याने अभिषेक केला. हिंदू संस्कृतीमध्ये हळदीला अत्यंत शुभ मानले जाते. हळद हे मंगल कार्याचे प्रतीक आहे. ती सौभाग्य, समृद्धी आणि सकारात्मकतेच्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते. देवी महालक्ष्मीच्या पूजेमध्ये हळदीचे विशेष स्थान असल्यामुळे श्रीयंत्रावर हळदीच्या पाण्याचा अभिषेक केला जातो. हळदीनंतर कुंकवाच्या पाण्याने अभिषेक केला जातो. कुंकू हे शक्ती, मंगलता आणि देवी तत्वाचे प्रतीक आहे. देवीच्या पूजेमध्ये कुंकू हे अनिवार्य मानले जाते. त्यामुळे श्रीयंत्रावर कुंकवाचा अभिषेक देखील करतो. देवीची कृपा आपल्यावर सदैव, आपल्या घरावर राहो, आपल्यावर राहो अशी प्रार्थना करावी. अभिषेकाच्या वेळी शक्य असल्यास श्रीसूक्ताचे पठण करावे. श्रीसूक्त हे देवी महालक्ष्मीला समर्पित अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. वेळ आणि परिस्थितीनुसार 1दा, 3दा, 7दा किंवा 11 वेळा श्रीसूक्ताचे पठण करता येते. ज्यांना संपूर्ण पठण शक्य नसेल त्यांनी श्रद्धेने एकदाही वाचन केले ह्या श्रीसूक्ताचे तरी देखील त्याचे आध्यात्मिक लाभ मिळतात. आता प्रश्न पडतो की श्रीयंत्राची स्थापना का करावी? मंडळी, आपल्या सनातन परंपरेमध्ये श्रीयंत्राला महालक्ष्मीचे साक्षात स्वरूप मानले जाते. ज्या घरामध्ये श्रीयंत्राची योग्य प्रकारे स्थापना केली जाते आणि नियमित पूजा केली जाते, त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी, मानसिक स्थैर्य मिळण्यासाठी आणि जीवनात प्रगतीसाठी अनेक भक्त श्रीयंत्राची उपासना करतात. मानवी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असते. प्रत्येकाला यश, समाधान आणि आर्थिक स्थैर्य हवे असते.
परंतु अनेक वेळा प्रामाणिक प्रयत्न करून देखील अपेक्षित यश मिळत नाही आणि अशा वेळी आध्यात्मिक आधार आणि ईश्वरावरील श्रद्धा ही माणसाला नवी ऊर्जा देतात. श्रीयंत्राची उपासना ही त्याच श्रद्धेचा एक भाग आहे. प्राचीन ग्रंथामध्ये श्रीयंत्राला समृद्धी, संतुलन आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक मानले गेले आहे. केवळ धनप्राप्तीसाठी नव्हे तर मनाची एकाग्रता, घरातील सौहार्द आणि सकारात्मक वातावरणासाठी देखील श्रीयंत्राची पूजा केली जाते. मंडळी, अनेक आख्यायिका आणि धार्मिक परंपरेमध्ये श्रीयंत्राचे महत्त्व वर्णन केले गेले. असे मानले जाते की देवी महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्र हे अत्यंत प्रभावी साधन आहे. मात्र त्यासाठी श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध भाव हे आवश्यक आहे. म्हणूनच श्रीयंत्राची स्थापना करताना केवळ एक धार्मिक वस्तू म्हणून न पाहता ती देवीच्या कृपेचे प्रतीक म्हणून पाहावे. भक्ती, नम्रता आणि श्रद्धा या 3 गोष्टीसह केलेली पूजा हे अधिक फलदायी ठरते. मंडळी, आता अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आपण श्रीयंत्राची स्थापना कशी करावी आणि त्यासाठी कोणती तयारी आवश्यक आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. मंडळी, अनेक वेळा लोक श्रीयंत्र विकत आणतात, देवघरामध्ये ठेवतात आणि त्यानंतर त्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. परंतु कोणतेही यंत्र हे केवळ धातूचा किंवा क्रिस्टलचा तुकडा नसतो. श्रद्धा, नियमित उपासना आणि योग्य पद्धतीने केलेली पूजा यामुळे त्याचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढते. श्रीयंत्राची स्थापना करताना सर्वप्रथम त्यासाठी स्वतंत्र आणि स्वच्छ स्थान निश्चित करावे. देवघरात देवी महालक्ष्मीच्या समोर किंवा तिच्याजवळ श्रीयंत्र ठेवणे हे अधिक योग्य मानले जाते. स्थापना करण्यापूर्वी तांदळाच्या साह्याने अष्टदल कमळ तयार करून घ्यायचे. कमळ हे देवी महालक्ष्मीचे अत्यंत प्रिय फूल मानले जाते. कमळ जसे चिखलामध्ये राहूनही निर्मळ आणि सुंदर राहते, त्याचप्रमाणे माणसाने संसारामध्ये राहूनही आपली शुद्धता आणि सदाचार टिकवून ठेवावा, असा त्यामागील संदेश जातो. अष्टदल कमळ तयार झाल्यानंतर त्यावर श्रीयंत्रासाठी विशेष आसन ठेवले जाते. हे आसन लाल किंवा पिवळ्या रंगाचे असू शकते. हे दोन्ही रंग देवीच्या उपासनेत शुभ मानले जातात. पिवळा रंग हा ज्ञान, मंगलता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे, तर लाल रंग शक्ती, समृद्धी आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतो. मी श्रीयंत्रासाठी विशेष धातूची प्लेट वापरली आहे. त्या प्लेटवर अष्टदल कमळ तयार करून त्यावर श्रीयंत्र स्थापित केले आहे. स्थापना झाल्यानंतर आजूबाजूला सुगंधी फुलांच्या पाकळ्या अर्पण केल्या आहेत. विशेषतः गुलाबांचा सुगंध वातावरणामध्ये प्रसन्न निर्माण करतो. पूजेच्या वेळी सुगंध, प्रकाश आणि मंत्र यांचा एकत्रित परिणाम मनाला शांत आणि एकाग्र बनवतो. स्थापना पूर्ण झाल्यानंतर पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे कुंकुमार्चन. देवीच्या पूजेमध्ये कुंकुमार्चनाला अत्यंत विशेष महत्त्व दिले जाते. कुंकुमार्चन करताना प्रत्येक नामोच्चारासोबत देवीप्रती कृतज्ञता आणि भक्ती व्यक्त केली जाते. मंडळी, श्री कुंकुमार्चनाची सुरुवात करताना प्रथम देवीचे स्मरण करावे. त्यानंतर चिमूटभर कुंकू घेऊन श्रीयंत्रावर अत्यंत आदराने अर्पण करावे. कुंकुमार्चन करताना घाई करू नये. प्रत्येक अर्पणामध्ये भक्तिभाव असणे आवश्यक आहे. मंत्र, नामस्मरण किंवा श्रीसूक्ताचे पठण करत केलेले कुंकुमार्चन अधिक प्रभावी मानले जाते. श्रीयंत्राची उपासना करताना अनेकांना प्रश्न पडतो की हे यंत्र नेमके काय आहे? यंत्र म्हणजे विशिष्ट ऊर्जेचे भौतिक स्वरूप. ज्या प्रकारे मंत्र हा ध्वनी स्वरूपातील ऊर्जा मानला जातो, त्याचप्रकारे यंत्र हे दृश्य स्वरूपातील ऊर्जा केंद्र मानले जाते. यंत्रामध्ये विविध रेषा, त्रिकोण, बिंदू आणि आकृत्यांचा समावेश असतो. या सर्व आकृत्यांना विशिष्ट आध्यात्मिक अर्थ असतो. श्रीयंत्रामध्ये असलेली प्रत्येक रचना ही अत्यंत सूक्ष्म विचारातून निर्माण झालेली आहे. मध्यभागी असलेला बिंदू हा परम चैतन्याचे प्रतीक मानला जातो. त्याभोवती असलेली त्रिकोणी रचना हे शक्ती आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जातं. बाहेरील कमळाच्या पाकळ्या हे आध्यात्मिक विस्तार आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. मंडळी, यंत्राचे स्वरूप हे कितीही सुंदर असले तरी त्यामागील मुख्य आधार हा श्रद्धा आणि नियमित साधना हाच आहे. म्हणून केवळ यंत्र आणून ठेवण्यापेक्षा त्याची भक्तिपूर्वक पूजा करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. श्रीयंत्राच्या महत्त्वाबद्दल बोलताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे अनेक लोक श्रीयंत्राकडे केवळ धनप्राप्तीचे साधन म्हणून पाहतात. परंतु त्यांचा उद्देश हा फक्त आर्थिक लाभ एवढाच मर्यादित नाही, तर जीवनामध्ये संतुलन, मानसिक शांती आणि सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी श्रीयंत्राची उपासना केली जाते. मंडळी,
ज्या घरामध्ये नियमित प्रार्थना, नामस्मरण आणि देवपूजा केली जाते, त्या घरातील वातावरण अधिक सात्विक राहते. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि एकोपा वाढवण्यास मदत होते. त्यामुळे श्रीयंत्राची पूजा ही केवळ एक विशिष्ट इच्छापूर्तीसाठी नसून संपूर्ण जीवन अधिक सकारात्मक बनवण्यासाठी केली जाणारी ही साधना आहे. अनेक जण विचारतात की श्रीयंत्र कुठे ठेवावे? तर देवघरात, अभ्यासाच्या खोलीत, कार्यालयामध्ये किंवा तिजोरीमध्ये ही श्रीयंत्र ठेवली जाते. मात्र ते स्थान स्वच्छ आणि आधारयुक्त असावे. काही लोक श्रीयंत्र तिजोरीमध्ये ठेवून त्याची नियमित पूजा करतात. काही जण देवघरामध्ये दररोज दीप लावून त्याचे दर्शन घेतात. दोन्ही पद्धतीने श्रद्धेने केल्या तर त्याचे महत्त्व आहे. माझ्या देवघरामध्ये श्रीयंत्रासोबत काही अन्य पूजा साहित्य देखील आहे. उदाहरणार्थ मग गजलक्ष्मीची प्रतीके, कवड्या, शंख आणि इतर शुभचिन्हे. हिंदू परंपरेमध्ये या सर्व वस्तूंना समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अनेक जण देवीच्या पूजेमध्ये त्यांना समावेश करतात. विशेषतः शंख हा समुद्रातून प्राप्त झालेला असल्यामुळे देवी लक्ष्मीशी त्याचा संबंध जोडता येतो. कवड्यांना देखील संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. अर्थात या सर्व वस्तू श्रद्धेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे मनामध्ये असलेली भक्ती. आता थोडेसे कुंकुमार्चन विधीबद्दल सांगते. मंडळी, कुंकुमार्चन करताना देवीची विविध नावे घेतली जातात. प्रत्येक नावामध्ये देवीच्या वेगवेगळ्या गुणांचे स्मरण केले जाते. त्यामुळे ही प्रक्रिया केवळ अर्पण करण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती एक प्रकारची ध्यान साधना बनते. माझ्याकडे देवी उपासनेसाठी एक धार्मिक ग्रंथ आहे, ज्यामध्ये श्रीसूक्त, अष्टोत्तर नामावली, कुंकुमार्चन विधी आणि श्रीयंत्राविषयी सविस्तर माहिती दिली आहे. या ग्रंथाच्या साहाय्याने मी नियमित पूजा करते. धार्मिक ग्रंथाचे महत्त्व यासाठी आहे की त्या परंपरेने चालत असलेली माहिती ही व्यवस्थित स्वरूपामध्ये उपलब्ध असते. श्रीसूक्ताचे पठण करताना प्रत्येक मंत्राचा अर्थ समजून घेतला तर त्याचा अनुभव अधिक गहिरा होतो. केवळ शब्द उच्चारणे एवढेच नव्हे, तर त्यामागील भाव समजून घेणे देखील महत्त्वाचे असते. मंडळी, माझ्या लहानपणी घरामध्ये आई नियमितपणे देवीची पूजा करायची. श्रीसूक्ताचे पठण, नामस्मरण आणि विविध धार्मिक विधी ती अत्यंत श्रद्धेने करत असे. त्या वातावरणामध्ये वाढल्यामुळे या गोष्टींबद्दल मला आपोआप ओढ निर्माण झाली. आजही जे काही शिकते आहे त्यामागील घरातील संस्कार आणि आईने दिलेली शिकवण यांचा मोठा वाटा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला सर्व विधी रोज करणे शक्य होत नाही. नोकरी, व्यवसाय आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे वेळेची मर्यादा असते. परंतु अगदी काही मिनिटे जरी भक्तिभावाने देवासमोर बसून प्रार्थना केली तरी मनाला मोठा आधार मिळतो. श्रीयंत्राची पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मंडळी? ती म्हणजे सातत्य. आठवड्यातील एखादा दिवस निश्चित करून त्या दिवशी दीप लावणे, फुले अर्पण करणे, श्रीसूक्ताचे पठण करणे किंवा साधे नामस्मरण करणे देखील उपयुक्त ठरू शकते. आज मी तुम्हाला माझ्या अनुभवातून आणि श्रद्धेतून जे काही सांगितले आहे ते अत्यंत साध्या आणि प्रामाणिक स्वरूपामध्ये सांगितले आहे. प्रत्येक घराची परंपरा ही प्रत्येकाची श्रद्धा आणि पूजा करण्याची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे कोणतीही गोष्ट स्वीकारताना आपल्या घरातील परंपरा आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन यांना प्राधान्य द्यावे. मंडळी, देवपूजेचा खरा अर्थ हा बाह्य दिखाव्यामध्ये नसून अंतःकरणातील श्रद्धेमध्ये असतो. मनापासून केलेली प्रार्थना, कृतज्ञता आणि चांगले आचरण हीच खरी उपासना आहे. श्रीयंत्र हे भक्तीला दिशा देणारे एक सुंदर आध्यात्मिक माध्यम आहे. मंडळी, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये श्रीयंत्राची स्थापना, अभिषेक, कुंकुमार्चन, श्रीसूक्त पठण आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व याविषयी मी माझ्या अनुभवातून माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयाकडे अंधश्रद्धेच्या नव्हे तर श्रद्धा आणि सकारात्मकता आणि आत्मिक साधनेच्या दृष्टीने पाहणे महत्त्वाचे ठरते. तुम्हीही नियमितपणे देवीचे स्मरण करा, आपल्या घरातील परंपरा जपा आणि मनापासून प्रार्थना करा. ईश्वर कृपा, चांगले विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या संगमातून जीवनामध्ये खरे सुख, समाधान आणि समृद्धी प्राप्त होते. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा, निरोगी राहा आणि देवी महालक्ष्मीची कृपा तुमच्या सर्वांवर सदैव राहो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.